पवनचक्की केबल चोरीच्या धाडसी चोऱ्यांचा पाटण पोलिसांकडून पर्दाफाश। 9 लाखाचा मुद्देमाल जप्त, 6 आरोपी अटकेत। आणखीन चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता। पाटण तालुक्यात सडाभागापूर भागात तांब्याच्या केबल चोरी होण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते। ते चोरी उघडकीस आणण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं, परंतु पाटण पोलीस स्टेशनकडील तारूसाहेब त्यांची संपूर्ण टीम यांनी माननीय पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे साहेब, अपर पोलीस अधीक्षक मॅडम आणि आम्ही सर्वांनी प्रयत्न करून गुन्हे उघडकीस आणलेले आहेत। यात 6 आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्यात चोरी गेलेला जवळपास 6 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। नमस्कार। पाटण पोलीस स्टेशनला मागील 2 ते 3 महिन्यामध्ये सडावागापूर येथील पवनचक्क्यातील तांब्याची तार चोरी होण्याचं प्रमाण वाढलेलं होतं। सदरबाबत पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होते। सदर गुन्ह्याचा तपास माननीय वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक कडूकर मॅडम, DYSP श्री पाचोरकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण पोलीस स्टेशनच्या तपास टीमने सदर गुन्ह्याचा तपास केलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये 6 आरोपी एकूण अटक केलेले आहेत। त्यातील रुपेश पाटील राहणार कोतले, राहुल कदम वडगाव, अनिल सुतार राहणार सुतारवाडी, बपन कस्तुरे महालक्ष्मीनगर कदमवाडी कोल्हापूर व कृष्णात गावडे कोल्हापूर, संतोष सरगर चिखली कराड यांना सदर गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। पाटण पोलीस स्टेशनला 80/2024 तसेच 103/2024 असे 2 गुन्हे केल्याचे सदर आरोपींनी कबूल केले आहे। सदर आरोपींकडे सदरच्या गुन्ह्यातील चोरीला गेलेला मुद्देमाल 6 लाख रुपयाचा तांब्याची तार हस्तगत केलेली आहे। तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरलेली गाडी छोटा हत्ती, एक 4 व्हीलर टेम्पो आहे छोटा, तो गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे। इतर काही पोलीस स्टेशनचे गुन्हे, इतर काही चोरीच्या घटना त्यांच्याकडून उघड होण्याची शक्यता आहे। अशा प्रकारे पाटण पोलीस स्टेशनचे पूर्ण टीम PSI चव्हाणसाहेब, PSI सदगर, पोलीस हवालदार पुजारी, पोलीस कॉन्स्टेबल मोरे, इतर सर्व अधिकारी, DB स्टाफ, कर्मचारी यांनी सर्वांनी अथक परिश्रम घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस केलेला आहे।